मागच्या भानगड या कथेला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे आधी धन्यवाद. आणि त्यानंतर आपल्या भरपूर वाचकांनी मला मेल करून सांगितले की त्यांना यासारखी दुसऱ्या झपाटलेल्या ठिकाणाची कथा ऐकायची आहे. म्हणून आज मी तुम्हाला भारतातील एका दुसऱ्या झपाटलेल्या ठिकाणाची गोष्ट सांगणार आहे, जे भारतातील दुसरे प्रेतबाधित आणि झपाटलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणाचे नाव आहे कुलधरा. हे गाव प्रेतबाधित आणि झपाटलेले ठिकाण बनण्यास एक घटना कारणीभूत ठरली. ही घटना एका सत्यकथेवर आधारित आहे. तीच घटना मी तुमच्या समोर एका कथेच्या रूपात सादर करीत आहे. कुलधरा हे राजस्थान मधील जैसलमेर पासून 18 किलोमीटर अंतरावरती गाव आहे, जे जवळपास 200 वर्षापासून उजाड झाले आहे. एकेकाळी 600हून अधिक कुटुंबाची वस्ती असलेले गाव आज ओसाड का आहे? रात्रीच काय पण दिवसाही या गावातल्या पडक्या घरात जायला लोकांना का भीती वाटते, याचीच कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे गाव 12व्या शतकाच्या उत्तरार्धात पालीवाल ब्राह्मणांनी वसवले होते असे म्हणतात. 1825 पासून या गावात कोणीच राहत नाही. या गावातील रहिवासी एकाच रात्री ही जागा सोडून कुठे गेले हे आजही लोकांना एक कोडे आहे. हे गाव सोडून का गेले त्यामागे एक घटना आहे. सुमारे 150 वर्षापूर्वी इथे एक राजा राज्य करत होता. त्याच्या दिवाणाचे नाव होते सलीम सिंग. त्याच्या वडिलांना देशद्रोहाच्या आरोपाखाली याच राजाने ठार केले होते. तेव्हा सलीम सिंग अवघ्या 12 वर्षांचा होता. तेव्हा त्याने या राजाचा बदला घेण्याचे ठरवले. मग त्यासाठी त्याने आपल्या हुशारी आणि कर्तबगारीमुळे या राजाचे मन जिंकले आणि तो मोठा होऊन या राज्याचा सेनापती झाला. त्याला राजाविषयी खूप मत्सर वाटत असे, म्हणून त्याने राजाच्या किल्ल्याच्या समोरच त्याच्यासाठी एक दुसरा मोठा किल्ला बांधला, जो राजाच्या किल्ल्यापेक्षाही फार उंच होता. जेव्हा हे राजाला कळले तेव्हा तो राजा अतिशय चिडला आणि मग त्याने त्या किल्ल्यावरचे 2 मजले तोडून टाकले. तेव्हापासून सलीम सिंग अतिशय क्रूर बनला आणि मग तो तेथील प्रजेवर अत्यंत जुलूम करू लागला. तसेच त्याने प्रजेवरती खूप सारा करही लावला. पण पालीवाल ब्राह्मण हे अतिशय उन्नत आणि श्रीमंत होते, त्यामुळे त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांचे मुख्य काम शेती होते. तिथे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सुमारे डझनभर विहिरी आणि 4 तलाव होते. या गावातील घरांच्या आतील भागात तैगरी होती. असे मानले जाते की हे गावकरी आपले दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू या तळघरामध्ये ठेवत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा त्या काळात सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या की त्या बघून आजच्या शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटले. हे गाव वाळवंटात असून सुद्धा त्यांनी अशी काही पाण्याची व्यवस्था केली होती की त्यांच्याकडे 12 महिने मुबलक पाणी असायचे. तसेच त्यांनी शेतीच्या नवीन पद्धती विकसित केल्या होत्या. त्यामुळे हे गाव भारतातील त्या काळातील अतिशय श्रीमंत गाव म्हणून ओळखले जात होते. राजाच्या किल्ल्यापासून सलीम सिंगच्या किल्ल्यापर्यंत जायला एक वाट जात असे. या वाटेमध्ये एक पाण्याचा तलावही होता. या तलावात तो आपल्या घोड्याला पाणी पाजून मग पुढे त्याच्या किल्ल्याकडे जात असे. पालीवाल गावातले लोकही याच ठिकाणी पिण्याचे पाणी भरण्यासाठी येत असत. असाच एके दिवशी तो त्याच्या घोड्याला तिथे पाणी पाजत असताना अचानक तिथे राज्याचे राजगुरू यांची मुलगी तिथे पाणी भरण्यासाठी आली. तिचे सौंदर्य बघून सलीम सिंग अतिशय मंत्रमुग्ध झाला आणि मग त्याने तिला तिथेच लग्नाची मागणीच घातली. जेव्हा तिने पहिल्यांदा त्याला बघितले तेव्हा ती अतिशय घाबरली, कारण त्याच्याबद्दल तिने खूप काही ऐकले होते.
की हा दररोज वेगवेगळ्या स्त्रियांना त्याच्या किल्ल्यामध्ये आणून त्यांच्यावरती अत्याचार करायचा. त्यामुळे तिने लगेचच त्याला सांगितले की मी हे ठरवू शकत नाही, तुम्ही माझ्या आई वडिलांशी बोला. ते ज्या मुलाशी सांगतील त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे. तिचे ते बोलणे ऐकून सलीम सिंग राजगुरू यांच्या घरी गेला. राजगुरू हे पालीवाल ब्राह्मणांचे प्रमुख होते. तेव्हा सलीम सिंगने राजगुरू यांच्यासमोर त्यांच्या मुलीला लग्नाची मागणीच घातली. राजगुरूंनाही सलीम सिंगबद्दल सर्व माहिती होती. तेव्हा राजगुरू त्याला म्हणाले की तुम्ही क्षत्रिय आणि मांस भक्षण करणारे आणि आम्ही ब्राह्मण आणि शाकाहारी, तेव्हा तुमची आणि आमची सोयरीक होऊ शकत नाही. त्यांचे ते बोलणे ऐकून सलीम सिंग अतिशय चिडला आणि त्याने सांगितले की तुम्ही जर तुमच्या मुलीला लवकरात लवकर माझ्या स्वाधीन केले नाही तर मी तिला जबरदस्तीने पळवून देईन. असे म्हणून तो रागारागाने तिथून निघून गेला. मग दुसऱ्या दिवशी त्याने भाडे आणि करात भरमसाठ वाढ केली आणि त्यांनी गावात दवंडी पिटवली की जर पौर्णिमेपर्यंत राजगुरू यांनी त्यांच्या मुलीला त्याच्या हवाली केले नाही तर तो तिला जबरदस्तीने नेऊन तिच्याशी लग्न करेल. आता मात्र राजगुरू आणि गावातले गावकरीही घाबरले होते. पण त्यांच्या पुढे ही एकच समस्या नव्हती, कारण त्या गावात दुसरीही एक घटना घडली होती. काही वर्षापूर्वी या गावात कालो नावाची एक बाई राहत होती. काही दिवसानंतर प्रत्येक रात्री त्या गावातून एक एक तरुणी गायब होऊ लागली. ते बघून गावकरी अतिशय घाबरले. एके दिवशी त्या गावातील एका गावकऱ्याला ती बाई एका तरुणीला तिच्याबरोबर तिच्या घरामध्ये नेताना दिसली. त्याने तिच्या घराच्या खिडकीतून बघितले तर ती बाई तोंडाने मंत्र म्हणून त्या तरुणीच्या शरीरातील रक्त पित होती. ते बघून तो गावकरी घाबरला आणि मग तो धावतच आपल्या गावामध्ये आला आणि त्यांनी गावकऱ्यांना गोळा करून ही सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर सर्व गावकरी गोळा झाले आणि मग हातात जे शस्त्र मिळेल ते घेऊन ते झोपडी बाहेर जमले आणि मग त्यांनी त्या झोपडीला आग लावून दिली आणि त्यामध्ये पण ती म्हातारी बाई जळतानाही जोरजोरात हसत होती आणि म्हणत होती की आता मला कोणीच ठार मारू शकत नाही, कारण मी आता अमर झाली आहे. असे म्हणून ती त्या आगीत जळून मरण पावली. मग गावकऱ्यांनी तिच्या अस्थी एका जमिनीत गाडून टाकल्या. पण काही दिवसांनी पुन्हा त्या गावातील प्रत्येक दिवशी एक एक माणूस गायब होऊ लागला. हे बघून सर्व गावकरी घाबरले आणि मग त्या गावकरी एका मांत्रिकाला बोलावले. त्यानंतर त्या मांत्रिकाने त्यांना सांगितले की ती बाई आता एक चेटकीड बनली आहे आणि ती त्या तरुण मुलींचे रक्त पिऊन अमर झाली आहे. तेव्हा मी आता तिचे काहीच वाकडे करू शकत नाही. ती या गावातील प्रत्येक माणसाला संपवणार. तेव्हा तुम्हाला हे गाव सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. हे संकट त्यांच्यासमोर असतानाच अचानक त्यांच्यासमोर हे सलीम सिंगचे दुसरे संकट उभे ठाकले. आता त्यांना काय करावे काहीच कळत नव्हते, कारण त्यांच्यासमोर आता फक्त 2च दिवस होते. 2 दिवसानंतर पौर्णिमा होणार होती. मग गावातील सर्व लोक एकत्र आले आणि त्यांची पंचायत बसली. त्या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र चांगली होती, ती म्हणजे त्या सर्व गावकऱ्यांमध्ये एकी होती. म्हणून त्या गावच्या पंचायतने असे ठरवले की राजगुरू आपले प्रमुख आहेत आणि त्यांची मुलगी ही आपल्या गावची इज्जत आहे. जर तिला आपण त्याच्या स्वाधीन केले तर उद्या तो आपल्या गावातील इतर मुलींनाही जबरदस्तीने देईल. तेव्हा आपण काही झाले तरी राजगुरू यांच्या मुलीला सलीम सिंगच्या स्वाधीन अजिबात करायचे नाही. त्यासाठी आपल्याला आपले घरदार सोडून जावे लागले तरी चालेल. त्यानंतर त्यांनी तिथे असलेले आपले सर्व पैसे दागदागिने आपल्या बरोबर घेतले आणि तिथून निघाले. पण गावातली जी वृद्ध मंडळी होती त्या सर्वांनी त्यांच्याबरोबर येण्यास नकार दिला. त्यांनी त्यांना सांगितले की आम्ही आमचे उभे आयुष्य या गावामध्ये घालवले आहे, तेव्हा आम्ही हे गाव सोडून कुठेच जाणार नाही.
तेव्हा बाकीच्या गावकऱ्यांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते वृद्ध लोक बाकीच्यांची म्हणणे ऐकायला अजिबात तयार नव्हते. अखेर मग बाकीच्या गावकऱ्यांचा नाईलाज झाला आणि मग ते तेथून निघून गेले. पण जाताना त्या गावकऱ्यांनी आपल्याबरोबर एक पाण्याने भरलेला कलश घेतला आणि मग त्यातले पाणी गावाच्या चारी बाजूला टाकले आणि त्या गावाला शाप दिला की या गावात जो कोणी राहण्याचा प्रयत्न करेल तो जिवंत राहणार नाही आणि इथे कधीच कोणी वसू शकणार नाही. असा शाप देऊन ते तिकडून गायबचे दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. त्यानंतर पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सलीम सिंग आणि त्याचे सैनिक राजगुरू यांच्या मुलीला नेण्यासाठी आले. पण सर्व ओसाड पडलेले गाव बघून त्यांना आश्चर्य वाटले. जेव्हा त्यांनी गावातले प्रत्येक घर शोधले तेव्हा त्यांना प्रत्येक घरात वृद्ध माणसांची फक्त प्रेते आढळली. त्या गावातल्या वृद्ध माणसांनी सलीम सिंगच्या हातून मरण्याऐवजी स्वतःच आपल्या मृत्यूला कवटाळले होते. ते बघून सलीम सिंग अतिशय चिडला आणि त्याने गावातल्या लोकांना सगळीकडे शोधले, पण ते गावातले लोक त्याला कुठेच सापडले नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी सलीम सिंगचे सैनिक त्या गावात राहण्यासाठी आले. पण दुसऱ्या दिवशी सलीम सिंहचे ते सर्व सैनिक अचानक कुठेतरी गायब झाले होते. त्यानंतर त्या गावात काही लोकांनी राहण्याचा प्रयत्न केला, पण जे जे लोक तिथे राहिले ते दुसऱ्या दिवशी अचानक तिथून गायब झाले. त्यानंतर तिथे काही पर्यटक एक रात्र राहिले, तेही दुसऱ्या दिवशी तिथून गायब झाले. त्या ठिकाणाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनाही रात्री त्या गावामधून बायकांच्या ओरडण्याचे आवाज येतात, तसेच वृद्ध लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात. तसेच रात्रीची ती म्हातारी बाई म्हणजे ती कालो नावाची चेटकीन त्यांना फिरताना दिसते. त्यामुळे हे गाव आता झपाटलेले आणि प्रेतबाधित बनले आहे आणि देश विदेशातली लोकही इथे ते अनुभवण्यासाठी येतात. अशा काही घटनाही इथे घडल्या आहेत. 2011 साली येथे त्या गावच्या जवळ राहणारे 4 मित्र उत्सुकतेपोटी या गावात आले होते. त्यानंतर ते रात्री तिथे थांबण्याचा विचार करत असताना अचानक त्यांनी स्वतः त्या मेलेल्या वृद्ध माणसाचे आवाज ऐकले. हे सर्व आवाज त्यांना त्यांच्याकडे बोलवत होते. ते बघून ते अतिशय घाबरले आणि तिकडून पळून जाऊ लागले. मग कसे बसे ते आपल्या मोटरसायकलवर बसून तिकडून निघाले. इतक्यात त्यांनी पाठीवळून बघितले तर त्यांच्या पाठून एक 11-12 चेहऱ्याची आणि जीभ बाहेर लोंबत असलेली एक बाई धावत होती. तिला बघून ते आणखीनच घाबरले आणि त्यांनी आपल्या मोटरसायकलचा स्पीड वाढवला. थोड्या वेळाने त्यांनी आपल्या पाठीमागे बघितले तर तिथे कोणीच नव्हते. ते आता आपल्या घराच्या जवळ पोहोचणार इतक्यात समोरून येणाऱ्या एका गाडीने त्या चौघांनाही उडवले आणि त्यातच त्या चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेच्या बरोबर 3 वर्षानंतर तिथे काही विदेशी पर्यटक आले होते. त्या पर्यटकांपैकी 2 पर्यटकांनी या गावातच रात्रभर राहण्याचे ठरवले. तेव्हा त्या पर्यटकांना तेथील गावकऱ्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या पर्यटकांनी त्या गावकऱ्यांचे अजिबात ऐकले नाही. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या बाजूच्या गावातले गावकरी त्यांना बघायला तिथे आले तेव्हा त्यांना ते कुठेच सापडले नाही. तेव्हा त्यांनी संपूर्ण गाव शोधले, पण त्यांना ते 2 विदेशी पर्यटक कुठेच आढळले नाहीत. त्यांचे फक्त सामान आणि कपडे गावकऱ्यांना मिळाले. ते दोघेही कुठे गायब झाले हे आजवरही रहस्यच आहे. त्यानंतर या सर्व घटनांमुळे दिल्लीवरून भारतातील अशाच पॅरानॉर्मल अशा अमानवीय गोष्टींचा शोध घेणारी एक 4 जणांची टीम तिथे आली. त्या सर्वांनी आपल्याबरोबर काही भूतप्रेत याचे अस्तित्व दाखवणारी यंत्रे त्यांच्याबरोबर आणली होती. ते जेव्हा सकाळी तिथे आले तेव्हा त्यांच्या त्या यंत्रावर भूतप्रेत यांचे अस्तित्व अजिबात दाखवत नव्हते. दुपारपर्यंत ते ठिकाण सामान्य होते.
पण जसजशी रात्र होऊ लागली तसे त्या गावातले तापमान अचानक अतिशय थंड होऊ लागले होते. म्हणून ते सर्वजण जेव्हा गावाच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी बघितले तर त्या गावाच्या बाहेरचे तापमान अतिशय गरम होते. ते बघून त्यांनाही अतिशय आश्चर्य वाटले. तसेच दुसरे आश्चर्य म्हणजे सकाळी दिसणारे पशुपक्षी अचानक आता गायब झाले होते. एवढ्यात त्यातील एकाला, ज्याचे नाव अंशुमन होते, त्याला खूप तहान लागली म्हणून तो रस्त्यावर उभी असलेला त्यांच्या गाडीमध्ये पाण्याची बाटली घेण्यासाठी गेला. तेव्हा त्याने समोर जे दृश्य बघितले ते बघून त्याच्या पायाखाली जमीनच सरकली. कारण समोर त्यांच्या गाडीवरती सगळीकडे लहान मुलाच्या हाताचे रक्ताने वाकलेले ठसे उमटले होते. त्याने आजूबाजूला बघितले तर तिथे कोणताही लहान मुलगा नव्हता. ते बघून अंशुमन अतिशय घाबरला. तर इकडे ते बाकी तिघे उभे असताना अचानक त्यांना भरपूर अशा बायका त्यांच्या दिशेने येत असल्याचे आवाज येऊ लागले. त्यांनी आजूबाजूला बघितले तर तिथे कोणीच नव्हते. तेव्हा त्यांनी आपल्याकडचे भूतांचे अस्तित्व दाखवणारे यंत्र चालू केले तर त्यामध्ये अनेक मृतात्मे त्यांना त्यांच्या दिशेने येत असल्याचे यंत्र त्यांना दाखवत होते. हळूहळू त्यांचा वेग वाढू लागला होता. ते बघून ते तिघजणी घाबरले. तर इकडे अंशुमन गाडीमधून पाण्याची बॉटल घेणार एवढ्यात त्याने गाडीच्या काचेवरती जे बघितले ते बघून त्याची बोबडीच वळली. कारण गाडीच्या काचेमधून त्याला एक वृद्ध बाई त्याच्या दिशेने रोखून बघत होती आणि त्याच्याकडे बघून विक्षिप्तपणे हसत होती. त्या बाईचे डोळे अतिशय लालबुंद होते आणि तिची जीभ बाहेर लोंबत होती. एवढ्यात अंशुमन त्या गाडीच्या काचेजवळ आला. तेव्हा त्यांनी बघितले तर तिथे कोणीच नव्हते. एवढ्यात त्याला त्यांच्या त्या तिघा सहकाऱ्यांचे जोरात ओरडण्याचे आवाज ऐकू आले. ते बघून तो अतिशय घाबरला आणि मग तो त्या आवाजाच्या दिशेने धावतच गेला. तेव्हा त्याने बघितले तर ते तिघेही एका विहिरीच्या बाजूला उभे होते. आता त्या ठिकाणचे वातावरण अतिशय थंड झाले होते. ते चौघही आता थंडीने कुडकुडत होते. तेवढ्यात त्यांना त्यांच्या यंत्रावरून काही आत्मे त्यांच्याच आजूबाजूला उपस्थित असल्याचे संकेत मिळू लागले. तेव्हा त्यांनी बघितले तर ते सर्व संकेत ते जवळ असलेल्या विहिरीमधूनच येत होते. म्हणजे त्या विहिरीमध्ये मृतात्मे होते. त्या विहिरीमध्ये अतिशय काळोख होता. म्हणून त्या विहिरीमध्ये आपल्याजवळ असलेली त्यांनी टॉर्च मारली तर अचानक त्यामधून असंख्य अशी वटवाघुळे बाहेर पडली. त्यामुळे ते अतिशय घाबरले आणि तिकडून ते बाजूला आले. पण अंशुमन मात्र तिकडेच थांबला. त्याला जाणून घ्यायचे होते की त्या विहिरीमध्ये असे काय आहे. म्हणून तो त्या विहिरीमध्ये डोकावत बघू लागला. इतक्यात त्या विहिरीमधून विचित्र असे आवाज येऊ लागले. ते आवाज त्याला सांगत होते, इकडून परत जा, इकडून परत जा. एवढ्यात त्यांना त्यांच्या आजूबाजूला पुन्हा असे भरपूर अशा बायकांचे आवाज ऐकू येऊ लागले. ते आवाज आता त्यांच्या दिशेने येत होते. इतक्यात अचानक त्या विहिरीमधून एक हात बाहेर आला आणि मग त्या हाताने अंशुमनची मानच पकडली आणि तो हात त्याला विहिरीमध्ये खेचू लागला. इतक्यात त्याने विहिरीमध्ये बघितले तर त्याला विहिरीमध्ये तीच म्हातारी बाई दिसली, जिला त्याने त्या गाडीच्या काचेमधून बघितले होते. तीच त्याची मान खेचत होती. एवढ्यात त्याचे 3 सहकारी त्याच्याजवळ आले आणि त्यांनी बघितले तर अंशुमन खाली पडला होता, पण तो अजूनही जिवंत होता. मग त्यांनी कसेबसे त्याला गाडीत टाकले आणि मग ते त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. अंशुमनचा जीव वाचला होता, पण त्याची तब्येत अतिशय बिघडली होती. त्यानंतर तो कितीतरी महिने हॉस्पिटलमध्ये पडून होता. अखेर काही महिन्यानंतर त्याची तब्येत बरी झाली. पण त्यानंतर कितीतरी वर्षे ती म्हातारी बाई त्याच्या दररोज स्वप्नामध्ये यायची आणि त्याच्याकडे बघून विक्षिप्तपणे असायची. आता पॅरानॉर्मल शोध घेणाऱ्या त्या टीमला खात्री पटली होती की कुलधरा गावात खरोखरच अतृप्त आत्मे आहेत. आणि मग त्यांनी ही सर्व घटना प्रसारमाध्यमांना सांगितली. आता हे ठिकाण भारताच्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे
त्या घटनेनंतर भारत सरकारने त्या गावाभोवती एक लोखंडी कुंपण घातले आणि तिथे लोकांना रात्री जाण्यावर बंदी घातली. या घटनेनंतर त्या ठिकाणी पर्यटकांची रिगच लागली. आता मात्र त्या ठिकाणी सकाळ झाल्यानंतर आणि सूर्यास्तापर्यंतच पर्यटकांना प्रवेश मिळतो. सूर्यास्तानंतर त्या ठिकाणी थांबण्यास कोणालाही परवानगी नाहीये. तसेच या ठिकाणाला अनेक मोठमोठ्या वृत्तवाहिन्यांनी भेट देऊन तेथील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या वृत्तवाहिन्यांनाही तिथे काहीतरी भयंकर आणि वाईट शक्ती असल्याचे जाणवले. तसेच काही भयानक अनुभवही आले. तेव्हा कुलधरा गाव हे देशातीलच नाही तर विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. विदेशातील लोक आणि शास्त्रज्ञ कुलधरा गावाला भेट देतात आणि तेथे रहस्य सोडवण्याचे प्रयत्न करत आहेत. तेथील आजच्या आधुनिक काळातील घराच्या यंत्रणेलाही त्या काळातील घरांची यंत्रणा शास्त्रज्ञांना चकित करत आहे. एवढे उन्नत तंत्रज्ञान त्या गावातील लोकांना कसे काय अवगत होते आणि उन्नत असलेले हे गावकरी का सोडून गेले? या गावात पशुपक्षी सूर्यास्तानंतर का थांबत नाहीत आणि सूर्योदयानंतर मात्र इथे का येतात? तसेच इथे राहणारे लोक आणि कुटुंबही कुठे नाहीसी होतात आणि फक्त त्यांचे सामान्यात कसे काय मिळते? या सर्व कारणांचा आधुनिक काळातले शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.